Students, in last period we saw the story Journey to the West. So we saw the first and second paragraph in that period on page number 18. Now today we are going to learn the next paragraph, means the third paragraph of the story. म्हणजे मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलं होतं की जर्नी टू द वेस्ट ही जी स्टोरी आहे, या स्टोरीमध्ये आपल्याला युआन चॉंग नावाचा जो ट्रॅव्हलर प्रवासी होऊन गेला. सो ही ट्रॅव्हल्ड फ्रॉम चायना टू इंडिया. चायनापासून तर इंडियापर्यंतचा त्यांनी प्रवास केला होता. सो दॅट जर्नी वॉज नॉट इझी टास्क. तो जो प्रवास होता तो काही सोपा नव्हता. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माइल्स ऑन फूट ऑन ऑर हॉर्सबॅक. एकतर हजारो किलोमीटरचा प्रवास त्या काळामध्ये पायी किंवा घोड्याच्या पाठीवरून करावा लागायचा. सो क्रॉसिंग डेझर्ट, स्नोक्लॅड माउंटेन्स, क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स. म्हणजे डेझर्ट म्हणजे वाळवंट ओलांडावे लागत होते. क्रॉसिंग स्नोक्लॅड माउंटेन म्हणजे बर्फाच्छादित असे पर्वत ओलांडून यावं लागायचं. देन क्रॉसिंग स्ट्रेंज अँड अनफॅमिलियर रिजन्स, चमत्कारिक अपरिचित असे प्रदेश ओलांडावे लागत होते. युझिंग रोड्स वेअर बँडिस्ट अँड रॉबर्स रोम. लुटेरे, ज्याला आपण काय म्हणतो दरोडेखोर, लुटपाट करणारे लोक ज्या ठिकाणी ज्या जंगलात राहायचे त्या जंगलातून प्रवास करावा लागायचा. हू वूड डू इट, कोण करणार असा धोकादायक प्रवास. बट युआन चॉंग हॅड अ ड्रीम. ड्रीम मीन्स स्वप्न. परंतु युआन चॉंगचे जे स्वप्न होते, ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. ही वॉन्टेड टू टेक, न्यायचं होतं त्याला, बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स मीन्स बुद्ध धर्माचे जे हस्तलिखित पुरावे होते भारतामध्ये, ते त्याला त्याच्या होमलँडला म्हणजे त्याच्या मातृभूमीला चायनाला न्यायचे होते. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. पिलग्रिमेज मीन्स धर्मयात्रा. ती त्याच्यासाठी ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया, दॅट ट्रॅव्हलिंग वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. तो जो प्रवास होता तो प्रवास त्याला एखाद्या धर्मयात्रेप्रमाणे वाटला होता. तर पुढे बघू आपण. Yuan Chong undertook the long and difficult journey to follow his dream. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardships on the way. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road, through regions that are now Kazakhstan, Uzbekistan, Afghanistan, and Pakistan, before he came to India. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. सो युआन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी. एवढा कठीण आणि लांबचा प्रवास त्याने पूर्ण केला. त्याचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं. फॉर 17 लॉंग इयर्स. त्या प्रवासाला त्याला किती वर्ष लागले? 17 इयर्स मीन्स 17 वर्ष लागले. ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग, सफरिंग मेनी हार्डशिप ऑन द वे. प्रवास करत असताना त्याला अनेक प्रकारचा त्रासदायक प्रवास करावा लागला. भयंकर त्याला कष्ट सहन करावे लागले. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. म्हणजे गोबी वाळवंट तुम्ही इतिहासात ऐकलं असेल नाव, गोबीचे वाळवंट.
देन अलॉंग द तायनशान माउंटेन रेंज म्हणजे पर्वतरांगा, तायनशान माउंटेनच्या पर्वताच्या पर्वतरांगा ओलांडून तो आला. अँड ऑन अलॉंग द सिल्क रोड थ्रू रिजन्स दॅट आर नाऊ कझाकिस्तान, जे देश आता कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे सर्व देश ओलांडून देन ही केम टू इंडिया, नंतर कुठे तो भारतामध्ये येऊन पोहोचला. इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स, भारतामध्ये त्याने अनेक भागामध्ये प्रवास केला. अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे अनेक प्रकारचे हस्तलिखिते त्याने मिळवले. कशाबद्दलचे? बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स म्हणजे बौद्ध धर्माविषयीची जी हस्तलिखितं होती त्याची जी पुरावे होते ते त्याने अनेक भागामध्ये भारताचा प्रवास केला आणि ते सगळे हस्तलिखिते ती माहिती त्यांनी गोळा केली. इथे दिलं तुम्हाला स्क्रिप्चर मीन्स हॉली स्केअर्ड बुक्स ऑर रायटिंग म्हणजे धार्मिक अशा पद्धतीचं रायटिंग, धार्मिक विषयावर आधारित, बुद्ध धर्मावर आधारित त्याने अनेक पुरावे त्या ठिकाणी जमा केले, हस्तलिखिते गोळा केली. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट बट युआन चॉंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर. धिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल, so much so that people thought that the God and supernatural power had helped Yuan Chong in his quest. This gave the rise to many interesting folk tales. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. So the way back home was also equally difficult. म्हणजे way back home means return from India to China. म्हणजे भारतातून चायनाला परत जाताना सुद्धा the traveling was very difficult. म्हणजे जसं येताना त्याला फार कठीण प्रवास वाटला तसंच जाताना सुद्धा तो प्रवास कसा होता त्याच्यासाठी कठीणच होता. तर अशा प्रकारे जाताना सुद्धा त्याला अनेक प्रकारचा कठीण असा प्रवास त्याला करावा लागला. बट युआन चॉंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर. परंतु युआन चॉंग याने तो प्रवास जो होता तो काय सेफली त्याने तो पार पडला, म्हणजे सुरक्षितपणे तो पोहोचला जाऊन चायनाला परत. स्क्रिप्चर म्हणजे काय? हस्तलिखिते वगैरे सर्व घेऊन तो सुखरूप चायनाला पोहोचला. अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स धिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. अचिव्हमेंट मीन्स यश. हे जे त्यांनी मिळवलेलं यश होतं. ही ट्रॅव्हल्ड 17 years लॉंग, 17 वर्षाचा प्रवास करून तो भारतामध्ये आला, हस्तलिखिते गोळा केली आणि पुन्हा ते सर्व घेऊन तो सुरक्षित चायनाला पोहोचला. सो धिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. हे जे यश होतं ते फार खूप महान असं यश त्यांनी मिळवलं होतं. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. म्हणजे आजच्या काळात आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही की 17 वर्षाचा प्रवास करून कोणी येऊ शकेल का. हे जर आज आपल्याला कोणी म्हटलं तर आपण कदाचित पायी प्रवास करणे, खडतर प्रवास करणे या गोष्टीवर आपण विश्वास ठेवणार नाही. सो इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल, सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड अँड सुपरनॅचरल पॉवर हॅड हेल्प युआन चॉंग इन हिज क्वेस्ट. म्हणजे त्याचा तो दीर्घकाळाचा क्वेस्ट म्हणजे दीर्घकाळ केलेला प्रवास, की युआन चॉंग याने जो दीर्घकाळ प्रवास केला आता 17 years लॉंग. सो पीपल थॉट दॅट लोकांचं असं मत आहे का गॉड अँड सुपरनॅचरल पॉवर हॅड हेल्प युआन चॉंग इन हिज क्वेस्ट. त्याच्या त्या दीर्घकाळाच्या प्रवासात गॉड मीन्स देव
आणि सुपरनॅचरल पॉवर मीन्स अलौकिक अशा शक्ती. यांनी त्याला काय केली होती, मदत केली होती. दैवी शक्ती यांनी मदत केली असं लोकांचं म्हणणं होतं. धिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फॉकटेल्स. आणि या समजावरून लोकांच्या त्या युआन चॉंगच्या प्रवासावरून त्यांनी त्या केलेल्या कार्यामुळे अनेक प्रकारच्या गोष्टी, लोककथा, फॉकटेल्स म्हणजे काय, लोककथा तयार झाल्या. अनेक प्रकारच्या लोककथा लिहिल्या गेल्या. सेंचुरीज लेटर म्हणजे अनेक शतकांच्या नंतर. ॲन इपिक नॉवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट. इपिक नॉवेल मीन्स महाकादंबरी. इपिक नॉवेल मीन्स महाकादंबरी. द इपिक नॉवेल जर्नी टू द वेस्ट वॉज रिटन अबाउट हिज फेमस पिलग्रिमेज. त्यांनी जी प्रसिद्ध अशी ही धर्मयात्रा केली होती, तीर्थयात्रा केली होती, त्यावर आधारित अनेक शतकानंतर जर्नी टू द वेस्ट नावाची एक महाकादंबरी लिहिल्या गेली. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फॉकटेल्स. अनेक प्रकारच्या ऐकीव गोष्टी किंवा लोककथांचा उपयोग ते नॉवेल लिहिताना तयार केला गेला. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. त्या ज्या जर्नी टू द वेस्ट हे जे नॉवेल आहे, या नॉवेलमध्ये अनेक लोककथांचा समावेश केला गेला. अनेक लोकांकडून माहिती काढून ती लिहिल्या गेली. अँड नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. आजही त्या गोष्टी पॉप्युलर मीन्स लोकप्रिय आहेत. द नॉवेल टेल्स अस दॅट देअर आर मेनी demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. Who would save him? Who would vanquish the demons? Well, the Guardian deity, who is the goddess of mercy, has seen to that. She has assigned this task to 3 special people: Sun Wukong or the Monkey King, Zhu Bazi or Pixie, and Sha Wujing or Sand Priest. So the novel tells us that there are many demons. Demon means Rakshas. Demon means Rakshas. And evil power means दृष्ट शक्ती. या कादंबरीवरून आपल्याला कळतं, द नॉवेल टेल्स अस, ही कादंबरी आपल्याला सांगते, दॅट देअर आर मेनी डिमन अँड इव्हिल पॉवर्स हू आर इगर टू किल अँड गॉबल अप द होली मॉन्क. पवित्र भूमी भारत, याला येथे या भूमीला नष्ट करण्यासाठी किंवा या भूमीचा नाश करण्यासाठी अनेक असे राक्षस आणि दुष्टशक्ती त्या काळामध्ये अधीर होत्या. हू वूड सेव्ह हिम, त्यांना कोण वाचवणार होतं. हू वूड वँकिश द डिमन्स, राक्षसांचा पराभव कोण करणार, राक्षसांना कोण हरवणार. वेल द गुनियन डेटी मीन्स देवता. डीटी मीन्स देवता. गुनियन डेटी हू इज गॉडेस ऑफ मर्सी, जी दयेची देवता होती. हॅज सीन टू दॅट, तिने बघितलं की भारताला त्रास देणाऱ्या अनेक दुष्टशक्ती, राक्षस या ठिकाणी आहेत. सो सी हॅज असीन धिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. हे जे भारतामध्ये शांतता राहावी, शांतता नांदावी, चांगले धर्मकार्य सुखरूप पार पडावे, याची जबाबदारी तिने 3 व्यक्तींकडे सोपवली तेव्हाच्या. The 3 peoples, special peoples were Sun Wukong or the Monkey King. The first person is Sun Wukong. Sun Wukong नाव होतं. और Monkey King means माकडांचा राजा ज्याला म्हटलं जायचं. झुबाजी और पिक्झी नावाचा एक दुसरा व्यक्ती होता. अँड शा वुजिंग और सँड प्रिएस्ट. सँड प्रिएस्ट मीन्स वादळांचा सँड प्रिएस्ट.
धुळीचा साधू ज्याला म्हटलं आहे. सेंट प्रिएस्ट मीन्स धुळीचा साधू. या तिघांवर गुनियन डेटी या गॉडेसनी ती जबाबदारी सोपवली. तर या ठिकाणी आपण थांबूया. इथे तुम्हाला काही शब्द आले, डिफिकल्ट वर्ड झाले, न्यू वर्ड झालेले आहे. जसं वँकिश आहे, स्क्रिप्चर आहे, अचिव्हमेंट आहे, अनबिलिव्हेबल आहे, देन सुपरनॅचरल पॉवर्स, देन इपिक नॉवेल, पिलग्रिमेज, then popular, demon, evil powers, holy monk, deity. So these are so new and unfamiliar words. So I send you these words on your WhatsApp group. तुमच्या WhatsApp ग्रुपला मी हे शब्द टाकणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या तीनही पॅसेज जे आज आपण बघितल्याचं रीडिंग करायचं आहे. त्यानंतर व्हॉट वॉज युआन चॉंग्स ड्रीम, इथे प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. पेज नंबर 18वर बघा. व्हॉट वॉज युआन चॉंग्स ड्रीम. युआन चॉंगचं ड्रीम कोणतं होतं, स्वप्न कोणतं होतं बघितलेलं आहे आपण. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. युआन चॉंग्स ड्रीम वॉज, असं लिहायचं आन्सर तुम्हाला. युआन चॉंग्स ड्रीम वॉज ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. त्यानंतर आहे तुम्हाला इथं थिंग्स टू डू, फाइंड, प्रिपेअर अ मॅप ऑफ युआन चॉंग्स ट्रॅव्हल. हा प्रश्न काही सोडवायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला हा एक प्रश्न लिहायचा आहे, त्याचा आन्सर लिहायचा आहे. त्याच्यानंतर काही वर्ड्स जे डिफिकल्ट वर्ड्स आले ते मी तुम्हाला सेंड करणार आहे. व्हाय डिड पीपल थिंक दॅट गॉड अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन चॉंग. का बरं लोकांना वाटतं की युआन चॉंग याला सुपरनॅचरल पॉवर म्हणजे दैवी शक्तींनी का मदत केली असेल. व्हाय दे हेल्प हिम, त्यांनी त्याला मदत का केली असावी. त्यानंतर व्हॉट इज द नॉवेल अबाउट, कशाबद्दलची नॉवेल आहे, कशाबद्दल लिहिलेलं गेलेलं आहे. इथं दिलेलं आहे तुम्हाला. जर्नी टू द वेस्ट वॉज रिटन अबाउट द फेमस पिलग्रिमेज. व्हॉट इज द नॉवेल अबाउट. द नॉवेल इज अबाउट द फेमस पिलग्रिमेज. कशाबद्दल लिहिलेलं आहे, फेमस पिलग्रिमेजबद्दल म्हणजे प्रसिद्ध अशा तीर्थयात्रेबद्दल. कॅन यू थिंक ऑफ अदर पेअर्स ऑफ वर्ड्स स्टार्टिंग विथ फॉक. फॉकने सुरू होणारे आणखी कुठले पेअर्स तुम्ही, जसे ते फॉक स्टोरीज म्हटलेले आहे तसं फॉक डान्स असतो नाही का, फॉक टेल्स असते. तर अशा प्रकारे इथपर्यंत मला हे प्रश्न लिहायचे आहे. त्यानंतर इथे डिमन्स, इव्हिल स्पिरिट्स म्हणजे राक्षस. वँकिश मीन्स कॉन्कर, डिफेट म्हणजे पराभव होणे. पिलग्रिमेज अ जर्नी फॉर रिलिजियस पर्पज म्हणजे धार्मिक विषयांतर्गत केली गेलेली यात्रा. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज थांबूया. थँक्यू.